असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे पाकिस्तानने सुद्धा जरा समजदारीने घ्यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। पीओकेमध्ये भारताने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। मुरिदकेमधील हल्ल्यापूर्वीची आणि हल्ल्यानंतरची ही दृश्य आमच्या हाती लागली आहेत। मुरिदकेमध्ये हा दहशतवादी अड्डा होता। इथंच दहशतवाद्यांचे ट्रेनिंग चालायचं आणि त्या हल्ल्यामध्ये मुरिदके पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। आपण पाहतोय ज्या ज्या ठिकाणी दहशतवाद्यांची तळ होती त्या ठिकाणीच भारतीय वायुसेनेनं हल्ला केलेला आहे। पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी तळावर हल्ला झालेला नाहीये, मात्र ज्या ठिकाणी दहशतवाद्यांना पोसलं जात होतं त्या ठिकाणीचे हल्ले झालेले आहेत। अनेकदा आपण तन्मय पाहिलेलं आहे की वारंवार दहशतवादाला पाठीशी घालणं, दहशतवादाला पाठिंबा देणं हे पाकिस्तानकडनं सुरूच असतं, मात्र कधीच ही गोष्ट मान्य होत नाही त्यांच्याकडनं। भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचं शरद पवारांनीही समर्थन केलं। पाकिस्तानची सीमा न ओलांडण्याची काळजी भारताने घेतली आहे, तर पहलगाम हल्ल्यानंतर बघ्याची भूमिका घेणं शक्य नव्हतं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। गेल्या आठवड्यामध्ये जे काही काश्मीरमध्ये घडलं त्यामुळे साहजिकच सर्व देशामध्ये लोकांच्यामध्ये एक अस्वस्थता होती। जो काही निर्णय भारताला घ्यायचा होता तो पाकिस्तान हिंदुस्थान यांची जी वॉर्डर आहे ती वॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि ती काळजी भारतीय हवाई दलाने घेतली आणि जे हल्ले झाले ते पाक ऑक्युपाईड काश्मीर इथे झाले।